सामानांवर 25% आयात शुल्क लावलंय आणि खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली। भारत लावत असलेलं आयात शुल्क जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं। तसंच भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो। एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामग्री विकत घेतो। यावर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे भारत आता 25% आयात शुल्क भरणार आणि त्या व्यतिरिक्त दंडही आकारला जाणार आणि हे वाढीव शुल्क 1 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारपासून लागू होईल अशी दरपुक्ती त्यांनी केली। तसंच ब्रिक्स परिषदेचाही भारत सदस्य असल्यावरून त्यांनी रुसवे-फुगवे व्यक्त केले। ब्रिक्स परिषदेचा उद्देश डॉलरवर हल्ला करणं हा आहे आणि डॉलरवरचा हल्ला आम्ही सहन करणार नाही असं ते म्हणाले। तर अमेरिकेनं भारतावरती टॅरिफ लादलेला आहे। 25% आयात शुल्क अमेरिकेनं लागू केलेला आहे। याआधी भारतासंदर्भात काहीशी नरमाईची भूमिका अमेरिकेची टॅरिफ संदर्भात दिसली होती, पण आता भारतावरती टॅरिफची वक्रदृष्टी आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांची दिसून येते टॅरिफच्या माध्यमातून आणि त्यामुळे आता अमेरिकेच्या या मुजोरीला भारत कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रशिया आणि भारताच्या संबंधांवरती अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली आहे। युद्ध सामग्रीची खरेदी असेल किंवा कच्चं तेल आयात करणं असेल या सगळ्याला भारत अमेरिकेपेक्षा रशियाला प्राधान्य जास्त देतो आणि यावर देखील अमेरिका नाराज असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। भारतानं ब्रिक्स परिषदेमध्ये सहभाग घेतला। ब्रिक्स परिषदेचं मुख्य उद्दिष्ट डॉलरवर हल्ला करणं हे आहे आणि डॉलरवरचा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही असंही एक विधान त्यांनी केलेलं आहे। India was the highest or just about the highest tariff nation in the world, and one of the highest, 100 points, 150 points or percentages. So India was one of the highest in the world. They had won 175%, and higher than that. You know, there's another higher one is Canada. They've been charging our farmers 200%, 300%, 400% for years, and nobody did anything about it. But India is one of the highest, so we're going to see. We're negotiating with India right now. आता या निर्णयानंतर तारीफ ही तारीफ में टॅरिफ लग गया, जयराम रमेश यांनी या शब्दामध्ये टोला लगावलाय। हावडी मोदी नमस्ते ट्रम्पचा काही फायदा झाला नाही असं जयराम रमेश म्हणतात। मोदी ट्रम्प दोस्तीच्या बतावणीतून नेमकं मिळालं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तारीफ ही तारीफ में टैरिफ लग गया, हाउडी मोदी नमस्ते ट्रंप, इसका कोई फायदा नहीं। राष्ट्रपति ट्रंप ने तो 30 बार दावा किया है कि मैंने ऑपरेशन सिंदूर को रुकवाया था और इसलिए रुकवाया था ताकि एक अच्छा व्यापार समझौता था, पर आज वो नहीं हुआ। आज की घोषणा 25% टैरिफ लगेगी, तो हमें क्या मिला? इस दोस्ती से क्या मिला? चुप रहे हैं प्रधानमंत्री। एकीकडे भारतावरती 25% टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेनं पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केलाय। तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिकेनं पाकिस्तानशी करार केलाय। सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी ही घोषणा केली। एक अमेरिकन कंपनी पाकिस्तानला सुविधा मिळवून देणार आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 महिन्यांपूर्वी